शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 खान्देशची गणराज्ञी कानबाई माता रोट महोत्सवात शोभा देवरे व श्रावण देवरे। तापी नर्मदा खोऱ्यातील गाळपेर काळ्या कसदार जमिनीच्या सुपीक भूप्रदेशावर कानबाई मातेनं आपले खान्देश नावाचे गणराज्य वसवले। या गणराज्यातील कण्हेर नावाच्या सर्वांग सुंदर पुरुषासोबत तिने लग्न केलं, म्हणून कण्हेरला राजाचा दर्जा मिळाला। नंतर पुरुष सत्ताकतेच्या प्रभावात खानदेशाचे कान्हदेश झाले व नंतर ते पुढे खानदेश झाले। या गणराज्यात महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे हे 2 जिल्हे पूर्ण, जळगाव जिल्ह्यातील पारोळा, एरंडोल, धरणगाव, पाचोरा, भडगाव, चोपडा, अमळनेर, चाळीसगाव व तालुके व नाशिक जिल्ह्यातील कसमादे, बागलाण पट्टा येतो। मध्य प्रदेशातील बडवानी, पानसेमल, सेंधवा, खेतिया, निवाली आदी भागात कानबाईचा महोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जातो। गुजरातमध्ये अहमदाबाद, सुरत, बडोदरा, भरूच आदी भागात खानदेशी अहिराणी बोलणारे लोक कानबाई महोत्सवात साजरा करतात। हे सर्व प्रदेश कानबाईच्या खानदेश गणराज्याचा भाग आहेत। मे महिन्यात मोठी कानबाई असते, या सामुदायिक विवाह होतात। श्रावण महिन्यात छोटा कानबाईचा महोत्सव असतो। या महोत्सवात ब्राह्मणांना प्रवेश नसतो, कारण मातृसत्ताक व स्त्रीसत्ताक काळात आर्य ब्राह्मण भारतात आलेले नव्हते। आर्य ब्राह्मण भारतात आल्यावर त्यांनी सर्व गणमातांना पापाच्या देवता म्हणून जाहीर केलं व त्यांची गणराज्य नष्ट केली आहेत। यावर्षी दोंडाईचा जिल्हा नंदुरबार येथे पुतण्या रमेश देवरेकडे कानबाई बसली आहे। या स्त्री सत्ताक अब्राह्मणी महोत्सवाचे फोटो व व्हिडिओ वरील प्रमाणे प्राध्यापक श्रावण देवरे। दिनबंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड करा। माय